धान की पारंपरिक खेती को छोड़कर अगर सही योजना और मेहनत की जाए तो खेती भी मुनाफे का बड़ा जरिया बन सकती है। भंडारा जिले के हरदोली गांव के एक किसान डॉक्टर ने यही साबित कर दिखाया है, जिन्होंने पेरू और पपीते की खेती से लाखों रुपए की कमाई कर किसानों के सामने एक नई मिसाल पेश की है। भंडारा जिले के हरदोली गांव के डॉक्टर नारायण रामचंद्र झंझाट पेशे से डॉक्टर है, लेकिन खेती से उनका झुकाव भी उतना ही मजबूत है। धान की खेती को पीछे छोड़ते हुए उन्होंने बागवानी खेती का रास्ता चुना। डॉक्टर झंझाट ने अपनी 3 एकड़ जमीन पर पेरू और पपीते की खेती की और महज 1 साल में करीब 15 लाख रुपए की आय अर्जित की। उन्होंने BA MS की पढ़ाई की और डॉक्टरी के साथ साथ आधुनिक तरीके से खेती कर रहे हैं। उनके खेतों में उगाए गए पेरू की मांग पूरे भंडारा जिले में है। डॉक्टर झंझाड़ का कहना है कि धान की खेती के साथ यदि किसान बागवानी को भी अपनाए तो आमदनी में कई गुना बढ़ोतरी हो सकती है। उनकी ये सफलता आज अन्य किसानों के लिए प्रेरणा बन रही है। वेळात वेळ काढून शेताकडे मजूर जरी असले की मला जसंही वेळ मिळाला तसं मी वेळात वेळ काढून शेताकडे जातो। माझ्या पारंपरिक पद्धतीने 3 एकर शेती करत होतो। त्याच्यात आता मी फळबाग केलेला आहे। त्याच्यात पपई आहे आणि पेरू आहे। त्याच्यासोबत आंतरपीक म्हणून मी तुरी हळद घेतली आहे। हळद तर मला खूप चांगला आहे। अजून मी पुढच्या वर्षी 2.5 एकरात लावणार आहे हळद। आणि शेतकऱ्यांनी बागायतीकडे वळायला पाहिजे। पारंपरिक शेतीला थोडंसं वळण घेऊ बागायतीकडे वळले तर त्याला उत्पन्नात भर पडू शकते आणि यात सावरण्याचा चान्स मिळते। माझे पती पेशाने डॉक्टर आहेत आणि मी गृहिणी आहे आणि आमचं म्हणजे मला 2 मुलं आहेत, पराग आणि अमन। आम्ही 4 जण शेताकडे लक्ष देतो आणि शेतामध्ये माझ्या शेतामध्ये पपई, पेरू, तूर, हळद, लसण म्हणजे जे पारंपरिक म्हणजे आपलं आंतरपीक घेता येईल ते सगळंच पीक घेऊन राहिलो आणि आमच्या उत्पन्नामध्ये भर झालेला आहे। आम्हाला वर्षामध्ये 10 ते 15 लाखाचं उत्पन्न होऊन राहिलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून होईल। मी माझ्या वडिलांना शेतींचा खूप आवड आहे। त्यांनी फळबागांची शेती लावली आहे 3 एकरमध्ये। माझी आई आणि माझे बाबा दोन्ही मिळून शेती करतात आणि त्यांचा सपोर्ट मी करतो। माझे बाबा पेशाने डॉक्टर आहेत आणि मी पेशाने इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे। आता आमचं असं म्हणणं आहे की धान गहू लावण्यापेक्षा थोडासा मेहनत करून थोडंसं कोणत्याही म्हणजे कोणत्या फळबागामध्ये इंटरेस्ट देऊन थोडासा त्यांच्याकडे लक्ष द्यावा